ठाकरे बंधू शिवालय कार्यालयाकडे रवाना। पुन्हा निवडणूक आयोगाला भेटणार, व्हीव्हीपॅट आणण्याची मागणी। हर्षवर्धन सपकाळ मुंबईसाठी रवाना, शिष्टमंडळात सहभागी होण्याची शक्यता। शरद पवार मवियाच्या शिष्टमंडळासोबत जाणार नाहीत, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शरद पवार पुण्याकडे रवाना। बीड जेलच्या प्रवेशद्वारावरून छत्रपती शिवरायांचा फोटो काढून बायबलमधील संदेश लावले। बीडचे जेलर पेट्रस गायकवाडांवर गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप। समीर पाटील यांनी पाठवलेल्या नोटीसबाबत चंद्रकांत पाटील यांचा सल्ला घेणार। दंगेकरांकडून स्पष्ट, तर समीर पाटील मोक्कातील आरोपी, दंगेकरांचा पुनरुच्चार। अमरावती जिल्ह्यातील अनेक गावं मतदार यादीतून गायब। माजी सभापती शशिकांत मंगळे यांचा आरोप। शशिकांत मंगळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। प्रकृतीच्या कारणास्तव बाबासाहेब पाटील यांचा गोंदिया जिल्हा पालकमंत्रीपदाचा राजीनामा। अलीकडेच बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया। इंद्रनील नाईक गोंदियाचे नवे पालकमंत्री असण्याची शक्यता। शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिवाजी सावंत यांना फडणवीसांचा भेटीचा निरोप। फडणवीसांची आज अकलूजमध्ये शिवाजी सावंतांसोबत बैठक। शिवाजी सावंतांचा भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार। पायाभूत कामांसाठी डोंबिवली स्थानकात आज विशेष ब्लॉक। आज रात्री 12:30 ते मध्यरात्री 3:20 ब्लॉक असणार। लांब पल्ल्याच्या रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार। राज्यातील काही जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा इशारा। पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट।